श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत. 2026मध्ये अधिक मास हा कधी सुरू होणार आहे, अधिक मासात काय करावे, काय करू नये, अधिक मासाचं महत्त्व, अधिक मासामध्ये व्रत कसं करावं, अधिक मासामध्ये आवर्जून पाळा हे 11 नियम. तर ते 11 नियम कोणते आहेत याचीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती मिळून जाईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. अधिक मास अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जात असतो. हा अधिक मास बघा दर 3 वर्षांनी येत असतो आणि हा अधिक महिना मलमास, पुरुषोत्तम मास, दामोदर मास, त्यासोबतच धोंड्याचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो. हा जो संपूर्ण महिना आहे तर तो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केला जातो. या अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा, उपासना केली जात असते. या अधिक महिन्यामध्ये बघा बरेच जण व्रतसुद्धा करत असतात संपूर्ण दिवसभर, आणि त्यासोबतच बघा या दिवशी म्हणजेच त्यांच्या नामाचं नामस्मरण करणं या महिन्यामध्ये अतिशय शुभ मानलं जातं. 33च्या पटीनं दान करणं खूप शुभ मानलं जातं. 33 दिवेसुद्धा तुम्ही या अधिक महिन्यामध्ये दान जर केले तर त्याचं अतिशय ते बघा पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं. कारण की हा जो महिना आहे तर तो धार्मिक दृष्टीनं अतिशय शुभ मानला गेला आहे. धार्मिक कार्यसुद्धा या बघा अधिक महिन्यामध्ये केली जात असतात. धोंड्याचा महिना आला की आपल्या लेकीला आणि जावयाला वाण दिला जातो, तो देखील 33च्या पटीमध्येच दिला जात असतो. आणि अशा या पवित्र महिन्याची जी सुरुवात आहे तर ती 17 मे ला होत आहे, रविवारच्या दिवशी, आणि या महिन्याची समाप्ती 15 जूनला होणार आहे. म्हणजे अधिक महिना हा 15 जूनला समाप्त होणार आहे. तर अधिक महिना हा मराठी ज्येष्ठ महिन्यामध्ये आलेला आहे. म्हणजे 2 ज्येष्ठ महिने आलेले आहेत. म्हणजे अधिक ज्येष्ठ आणि निज ज्येष्ठ असे 2 महिने यावर्षी म्हणजेच अधिक महिना म्हणून आलेले आहेत. तर अशा या अधिक महिन्याचं महत्त्व धार्मिक दृष्टीनं खूप आहे. या महिन्यामध्ये बघा शुभकार्य जी आहेत तर ती केली जात नाहीत. यामध्ये लग्न असेल, साखरपुडा किंवा मुंडन यासारखे जे कार्य जे आहेत तर ती केली जात नाहीत. या महिन्यामध्ये जप, तप, दान, स्नान याला विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. हे जर पुण्यकर्म आपण या अधिक महिन्यामध्ये केली तर आपल्याला 33च्या पटीमध्ये पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. आणि असा हा पवित्र महिना मे आणि जून अशा 2 महिन्यामध्ये विभक्त पद्धतीनं आलेला आहे. तर या अधिक महिन्याचं महत्त्व हे खूप मोठं आहे. खूप पवित्र असा हा जो महिना आहे तर तो मानला गेला आहे. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये व्रत, उपासना करण्यासोबतच काही महत्त्वाचे नियम देखील पाळले जात असतात. तर या महिन्यामध्ये बघा चुकूनही मांसाहार जो आहे तर तो करू नये. शुभकार्य म्हणजेच लग्न सोहळा इत्यादी जी कार्य आहेत तर ती या महिन्यामध्ये करू नयेत, वर्ज्य मानली जात असतात. त्यासोबतच या महिन्यामध्ये बघा जप, तप हे देखील आवर्जून करावं. विष्णू सहस्रनामाचं पठण करावं, विष्णू सहस्रनामावलीचं पठण करावं. तर हा जो महिना आहे तर तो संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. आणि त्यामुळं आपल्याला संपूर्ण महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा, उपासना ही करायची आहे.